आजचा आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे ब्लड रिलेशन. खूप सोपा टॉपिक आहे, मुलांना पण खूप सोपा जातो, तुम्हाला पण खूप आवडत असेल हा टॉपिक. जास्त काही या टॉपिक मध्ये विशेष असं नाहीये. एक दोन गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला सांगतो. लहानपणी हा टॉपिक आपण कसा सॉल्व्ह करायचो की आपणच स्वतःला त्या प्रश्नात टाकायचो, आपलीच नाती बनवायचो, मग आपण त्याचं कोण लागतं बघायचो आणि त्यानंतर उत्तर लिहायचो. आता आपल्याला तसं करून चालत नाही. तुम्हाला लिहून करायला लागतं हे, म्हणजे जेणेकरून अवघड अवघड प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होतात. आणि लिहून सोडवताना काही साइन कन्व्हेन्शन तुम्हाला यूज करायचे असतात. त्या साइन कन्व्हेन्शनचा जर तुम्ही वापर केला तर इझिली गिजबिजकारा न होता, कन्फ्युजन न होता तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय नक्की? फॉर एक्झाम्पल, जर एखादा व्यक्ती पुरुष असेल तर तुम्ही त्याच्या भोवतीनं चौकोन करायचा, म्हणजे ए असा आहे तर ए हा पुरुष आहे. ओके. एखादी व्यक्ती स्त्री असेल तर त्याच्या भोवतीनं तुम्ही सर्कल करायचा, म्हणजे बी ही व्यक्ती स्त्री आहे. जर ह्या दोघांचं लग्न लावायचं असेल तर तुम्ही असं लग्न लावू शकता, चौकोनात ए आणि इकडं बी. बरोबर. त्याच्यानंतर जर हे भावंड असतील तर तुम्ही काय करू शकता, ए आणि डॅश बी. लग्न झालं असेल, जोडपा असेल तर अधिक चिन्ह, भावंड असतील, भाऊ बहीण असतील तर डॅश, आणि पिढी चेंज करायची असेल म्हणजे वरचं खालचं जनरेशन दाखवायचं असेल तर व्हर्टिकल डॅश. हे एवढं तुम्हाला असं करावं लागतं. आता हे केल्यानंतर एक वाक्य घेतो, त्या वाक्यातून तुम्हाला अख्खं ब्लड रिलेशन समजतं. तर ते वाक्य काय? ए हा बी चा भाऊ आहे. ए हा बी चा भाऊ आहे आणि आणि सी चा नवरा आहे. आणि सी चा नवरा आहे. हे एक वाक्य. आणि दुसरं वाक्य असं आहे, ए हा बी चा भाऊ आहे की जो सी चा नवरा आहे. आता बघता क्षणी असं वरवर बघितलं की तुम्हाला वाटेल की दोन्ही वाक्य सेमच आहे. ए हा बीचा भाऊ आहे आणि सीचा नवरा आहे. ए हा बीचा भाऊ आहे की जो सीचा नवरा आहे. वरवर बघता क्षणी वाटतं ना सर काय वेगळं केलंय, पण आहे ना एक लय मोठी गोष्ट वेगळी केली. आता तुमचं मराठीचं लेक्चर झालंय, त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की काय इथं काय वेगळं आहे, आणि आणि इथं काय आहे की जो. बरोबर, किंवा जो फक्त. ह्या दोन्हीचा लय फरक पडतो. काय फरक पडतो? जेव्हा पण इथं आणि लिहिलेलं असतंय तेव्हा त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते पहिल्या कर्त्यासोबत असतंय. त्याच्या पुढचं वाक्य कोणासोबत असतंय? पहिल्या कर्त्यासोबत. आणि जेव्हा इथं की जो लिहिलेला असतंय त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते कोणासोबत असतंय? ह्याच्या जवळचा कर्ता कोण आहे? ह्याच्या जवळचा कर्ता बी आहे ना, म्हणजे हे कोणासोबत असते पुढचं वाक्य? बी सोबत असते. कळलं? हा फरक आहे याच्यात. आणि इथंच सगळीकडे चुकवतं जास्त करून एक्झामिनर. आणि म्हटलं की त्याच्या पुढचं वाक्य कोणासाठी? पहिल्या कर्त्यासाठी. आणि की जो म्हटलं किंवा जो म्हटलं तर त्याच्या पुढचं वाक्य कोणासाठी? जवळचा. जोच्या जवळचा कोण आहे? बी आहे ना, तर त्याच्यासाठी. समजलं का? मग ह्याची डायग्राम कशी काढायची? दोन्हीत फरक काय बघा आता. ए हा बी चा भाऊ आहे, मग मी याची डायग्राम कशी काढणार? ए हा बी चा भाऊ आहे तर ए हा भाऊ आहे, म्हणजे ए भाऊ आहे म्हणून मी याला काय केला? चौकोन केला, पुरुष. ए हा भाऊ आहे कोणाचा? बीचा. पटलं? आणि परतचं काय? आणि म्हटलं म्हणजे त्याच्या पुढचं वाक्य कोणाचं? ए साठी. बरोबर. आणि सीचा नवरा आहे कोण? ए. काय रे? ए नवरा आहे कोणाचा? सीचा, म्हणजे सी काय झाली त्याची? या पूर्ण वाक्यामध्ये मला बीचं जेंडर कळालं का? नाही. जेंडर कळालं नाही तर जेंडर द्यायचं नाही. बऱ्याचदा कसं होतं सांगतो, ए ही बी ची सून आहे, लगेच बीला सासू करतो का? सासरा पण शकतो ना, सासऱ्याची पण सूनच असते, सासूची पण सून असते. म्हणजे सिरियल बघण्यामुळे आपलं असं झालं की ए ही बी ची सून आहे म्हटलं की बी सासूच. तसं काही नाही. त्यामुळे जोपर्यंत जेंडर देत नाही तोपर्यंत जेंडर द्यायचं नाही. ए हा बीचा भाऊ आहे, बी बहीण पण असू शकते ना, त्यामुळे बीला जेंडर दिलं का मी काय नाही. चौकोन किंवा सर्कल केला का बीच्या भोवतीनं काही केलेला नाही. ही झाली याची आकृती. आता याची आकृती बघूया. ए हा बीचा भाऊ आहे, ए हा बीचा भाऊ आहे की जो सीचा नवरा. आता की जो म्हटलंय म्हणजे पुढचं वाक्य कोणासाठी? बी साठी, म्हणजे बी नवरा आहे कोणाचा? सीचा. मग जर बी नवरा असेल सीचा तर सी काय होणार त्याची? बायको. आता बघा हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर आहे का वेगळं? ह्याच्यात काय होत होतं? बी आणि सी नवरा बायको आहेत आणि ह्याच्यात कोण आहेत? ए आणि सी नवरा बायको आहेत. फरक कळला का? या एवढ्या स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय तेवढंच आहे ब्लड रिलेशन, वेगळं काही नाही.
कळलं? चला हे व्यवस्थित लिहून घ्या. आपण ह्याला काय म्हणतो? ह्याला पुरुष म्हणतो आपण. ह्याला आपण स्त्री म्हणतो. ह्याला जोडपं म्हणतो, लग्न झालंय. ह्याला भावंड म्हणतो. आणि याला पिढी म्हणतो आपण, पिढी. पिढी चेंज करायची असेल, ए बी हा याचा मुलगा आहे किंवा ए हे बी चे वडील आहेत, तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. डन. दुसरं या टॉपिक मध्ये शिकवण्यासारखं काहीही नाही. आता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करायची. 40-50 एक प्रश्न आहेत आपल्याकडे. ते प्रश्न आपण सॉल्व्ह करायचे. पहिले 4-5 प्रश्न मी सॉल्व्ह करतो. त्याच्यानंतर तुम्हाला 1 मिनिट, मला अर्धा मिनिट, अशा पद्धतीने आपण जाऊ. जायचं पुढं? चलो पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू आपण. बघा, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. एक एक गोष्ट बघायची, लिहित राहायची. सी नणंद आहे. नणंद म्हणजे कोण? नवऱ्याची बहीण. म्हणजे सी ही ए ची नणंद आहे. म्हणजे ए चा कोणतरी नवरा असेल, त्या नवऱ्याची बहीण कोण असेल? सी. पटलं का? सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. ए चा नवरा, नवऱ्याची बहीण. नवरा काढला का हे? मगाच शिकलोय आपण. अधिक म्हणजे काय असते? नवरा. ए चा नवरा, नवऱ्याची बहीण, म्हणजे सी ही ए ची कोण झाली? नणंद. आणि ए कोण झाली? भाऊजाई. भावाची बायको भाऊजाई. ठीक आहे. सी ही बी ची आत्या आहे. सी बी ची आत्या पण आहे, म्हणजे बी हा यांचा मुलगा असेल. वडिलांची बहीण कोण असते? आत्या. बी चं जेंडर कळतंय का अजून? नाही. बी मुलगा पण असू शकेल किंवा मुलगी पण. पुढे जाऊ. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे डी कुठे येणार? इथं. तर ए ही डी ची कोण? ए कोण आहे रे डी ची? कोण आहे? बायको. हे नवरा बायको आहेत ना, मग ए कोण झाली डी ची? बायको. म्हणजे कुठे आहे? पत्नी. जमलं का? पुन्हा बघ, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी नणंद आहे. नणंद कोण असतं? नवऱ्याची बहीण. म्हणजे ए च्या नवऱ्याची बहीण कोण झाली? सी. परत बी हा काय म्हणले परत? सी ही बी ची आत्या आहे. सी आत्या पण आहे बी ची, म्हणजे ह्यांचंच पोरगा असणार आहे ते. ह्याच्या वडिलांची बहीण आहे, म्हणजे आत्या. सी ही बी ची कोण झाली? आत्या. परत डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी सी चा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे डेफिनेटली ह्याच्यासोबतच तिथंच पाहिजे तो. मग डी आणि याचं लग्न झालं. विचारलं काय? ए ही डी ची कोण? ए कोण आहे डी ची? पत्नी. पटलं का? समजलं का? कळलं? चला पुढचं जाऊ. बघा, बी हा ए चा पती आहे. 3-4 एक्झाम्पल मी सोडतो, पुढचे तुम्ही सोडवायचे. बी हा ए चा पती आहे. बी हा पती आहे. कोणाचा? ए चा. म्हणजे ए ला लगेच काय करायचं? स्त्री पत्नी करून टाकलं. ए ही सी ची आई आहे. ए ही सी ची आई आहे. केलं? सी ला लगेच मुलगी करायचं नाही. सी मुलगा पण असू शकतो ना. जेवढं जेंडर दिलंय तेवढंच घ्यायचं. पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. पण सी मुलगी नाही म्हणजे कोण असणार आहे? मुलगा. बरोबर? त्यांनी दिलं म्हणून आपण घेतलं. डी ही ए ची बहीण आहे. डी ही ए ची बहीण आहे. डी कोण झाली? ए ची बहीण. तर डी चे सीशी नाते काय? डी चे सीशी नाते. डी चे सीशी असं नातं विचारलं तर डी कोण आहे बघायचं. काय बघायचं? डी कोण आहे? डी कोण आहे रे सीच्या? सीच्या आईची बहीण आहे ना. आईची बहीण कोण असते? मावशी. हे नाते माहित आहेत ना, कोण कोणाचं काय असतं का सांगू? आईची बहीण काय असते? मावशी. आईची बहीण मावशी, वडिलांची बहीण आत्या, वडिलांचा भाऊ काका, आईचा भाऊ मामा, भावाची बायको वहिनी. कळालं? या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फक्त, बाकी जास्त काय तुम्हाला करायचं करत नाही, गरज पडत नाही. कळलंय? एक एक स्टेप फक्त करायचं. करा बरं आता तुम्ही. काय ते? ऑप्शन नंबर सासू पहिलं. बघा, ए ही बी ची पत्नी आहे. ए ही पत्नी आहे कोणाची? बी ची. हे काढता यायला लागलं आता तुम्हाला असं लगेच. सी हा बी चा भाऊ आहे. सी हा बी चा भाऊ आहे.
डी ही बी ची आई आहे. डी कोण आहे? बी ची आई आहे. तर डी ही ए ची कोण? डी ए ची कोण लागते? डी कोण आहे? ए च्या नवऱ्याची आई. नवऱ्याची आई कोण असते? सासू. डी कोण आहे? सासू. कळलं? समजलं का सगळ्यांना? इझी होते. चला करा बरं. काय ते बघा, शांतनूची आई लगेच लिहून घ्यायचं. शांतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते. ही सीमाच्या आईची बहीण लागते. तर सीमाच्या आईचा भाऊ, सीमाच्या आईचा भाऊ शांतनूचा कोण? ह्याचा पण भाऊ झाला ना. शांतनूच्या आईचा पण तो भाऊच झाला. आईचा भाऊ कोण असतो? मामा. इझी. चलो पुढे करा. लिहून केलं तरच इझी आहे. तुम्ही मनातल्या मनात करायला झालं तर उगाच वेळ पण जातो, कन्फ्युजन पण होतं. लिहायचं एकदम सिंपल पद्धतीने होऊन जातंय काम आपलं. पहा, सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे. सुरेशची आई ही त्याच्या मामाची म्हणजे हिच्या भावाची एकुलती एक बहीण आहे. सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या, सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या म्हणजे ह्याच्या मुलीच्या मुलाशी, मुलीच्या मुलाशी सुरेशचे नाते काय? थोडक्यात सुरेशच्या बहिणीचं पोरग झालं नाही. मग सुरेशचं नातं काय? सुरेश कोण लागतोय त्याचा? मामा. पण त्या मुलाशी नातं विचारलंय. मुलगा कोण लागतोय? भाचा. बरोबर? कळलं का? सुरेशचं नातं काय? त्या मुलाशी सुरेशचं नातं काय? मुलगा कोण आहे सुरेशचा? भाचा. कळलं? लिहित राहायचं, ऑटोमॅटिक होत राहतं ते. मग तुम्ही डोळ्यांनी करायचा प्रयत्न केला तर अवघड जाणार. आता असे प्रश्न तर वन लाईनर आहेत, पण लय ते कन्फ्युज करतात. लिहिलं की इझी होऊन जातं सगळं. काय आलं? एक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे. एक्स हा वायच्या एक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे. म्हणजे एक्स भाऊ आहे म्हणजे तो वायचा पण मुलगा आहे. तर एक्सचे वायशी नाते काय? तर एक्स कोण आहे वायचा? एक्स सुद्धा मुलगाच आहे. काय येणार आहे? मुलगा. इझी होता. चलो आता कधी कधी शाब्दिक गणित येतात. अशा पद्धतीने लिहून देतात ते वेगवेगळे सेंटेन्स करून. तर एम चे काका असणारे व्यक्ती 4 सेंटेन्स दिले. 4 सेंटेन्स मधून आपल्याला डायग्राम बनवायची आपली. एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स हा भाऊ आहे कोणाचा? वायचा. परत लगेच आता झेड आणि एक्स जे कॉमन आहे तेच बघायचं. ह्याच्यात एक्स आहे तर ह्याच्यात एक्स हे वाक्य घ्यायचं. झेड ही एक्स ची बहीण आहे. झेड ही एक्स ची बहीण आहे. लिहिलं मी बहीण. एम हा एन चा भाऊ आहे. मला माहितच नाही हे घ्यायचं नाही वाक्य लिहायला. कारण ते एम आणि एन ह्याच्यात कुठे आलेत का? कुठला तरी कॉमन असलेला घेतलं तर तुमची खडाखोड होत नाही. डबल डायग्राम काढायला लागत नाही. इथे एन आणि वाय आलंय. चालतंय मला. एन ही वाय ची मुलगी आहे. एन ही वाय ची मुलगी आहे. बरोबर? एम हा एन चा भाऊ आहे. एम हा एन चा भाऊ आहे. तर एमपीएससीचा प्रश्न आहे. एमपीएससीत पण सेम असाच प्रश्न विचारलेला. तुम्हाला पण सेम असाच विचारलाय पोलीस भरतीला. ठीक आहे? तर एम चे काका असणारी व्यक्ती कोण? एम चे काका कोण असणार आहे? एमचा काका एक्स असणार आहे. जर ह्याला वडील पकडला तर तसं पाहिलं तर ह्याचं उत्तर देता येतंय का? नाही देता येत. जर वायचं जेंडर माहिती आहे का आपल्याला? नाही. वाय जर आई असेल तर एक्स कोण होणार? मामा. वाय जर वडील असेल तर एक्स कोण होणार? काका. पण ऑप्शन मध्ये यापैकी नाही किंवा सांगता येत नाही असं उत्तर आहे का? नाही. लयत लय एमचा काका कोण होऊ शकतो? एन काका होईल का? वाय काका होईल का? झेड काका होईल का? झेड झाली तर काय होईल? आत्या होईल किंवा मावशी होईल. बरोबर? राहिलं काय? हाच काय तर काका होऊ शकतो. म्हणून त्यातल्या त्यात उत्तर काय बरोबर आहे? एक्स ऑप्शन वरून. हा काय प्रश्न रद्द होणार नाही. त्यांनी तसं काही ऑप्शन नाही दिला आपल्याला. इथं जर उत्तर यापैकी नाही असतं किंवा सांगता येत नाही असं असतं तर आपण काय लिहिलं असतं? उत्तर सांगता येणार
नाही, कारण जोपर्यंत वायचं जेंडर कळत नाही तोपर्यंत झेड किंवा एक्स हा एमचा काका हे फिक्सच सांगू शकत नाही, मामा पण असू शकतो. चला, फोटोवाला एक टाईप येतो. हा प्रश्न कसा करायचा असतो बघा. फोटो मधील स्त्रीकडे बोट दाखवून प्रवीण काय म्हणतोय त्याच्या मित्राला. प्रवीण म्हणतोय ती जी मुलगी आहे ती कोण आहे, ती मुलगी आहे तो काय कोण आहे, कोण म्हणतोय, प्रवीण म्हणतोय. प्रवीण काय म्हणतोय, ती माझ्या आईची म्हणजे प्रवीणच्या आईची एकुलती एक मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे. झालं, एवढा तर संपला प्रश्न. म्हणजे त्या फोटो मधील स्त्रीशी नातेसंबंध काय असेल, प्रवीण कोण आहे त्या स्त्रीचा भाऊ. कळलं का? हे फोटोचे प्रश्न लिहून करायचे, मनातल्या मनात करायचं नाही. ह्याच्यात एक वाक्य आहे, 2 वाक्य आली, 3 वाक्य आली तर लिहून केलेलंच कधी पण बरं पडणार आहे तुम्हाला. सांगा. बघा, कमलाकर म्हणाला रवीची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. रवीची आई, रवीची आई कोण आहे, माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. रवीची आई ही माझ्या आईची असं कमलाकर म्हणतोय. कमलाकर काय म्हणतोय, कमलाकर ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. झालं बरोबर का? रवीची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे कमलाकर मुलगा असेल, ती एकुलती एक मुलगी झाली. झालं, स्ट्रक्चर तयार झालं. आता काय म्हणले तर कमलाकर रवीचा कोण, कमलाकर कोण आहे, आईचा भाऊ. आईचा भाऊ कोण असतो, रवीची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. जमलं का? काढत राहायचं. रवीची आई कोण आहे, एकुलती एक मुलगी आहे. कुणाच्या आईची, कमलाकरच्या आईची एकुलती एक मुलगी असेल तर हे दोघं भाऊ बहीण होणार. आणि आईचा भाऊ, रवीच्या आईचा भाऊ कमलाकर हा रवीचा कोण असणार आहे, मामा. कळलंय आता? हे असं जरा डोकं खातच आहे, त्यामुळे लिहून करायचं. एकदम सिंपल, एकही चुकणार नाही. खिशातले मार्क आहेत ब्लड रिलेशन म्हणजे. तुम्ही ते 4थी 7वी स्कॉलरशिपचं डोकं लावू नका इथे की मी माझ्या नात्याला त्याच्यात टाकतो मग आपल्याला पाहिजे नातं बनवतो. ते लहानपणी करायचो, आता तसं होत नाही. तुम्ही लिहून करा, कन्फ्युजन करणार ते तुमचं. लिहून केले की काही कन्फ्युजन होत नाही. पुढे सांगा. तुम्ही अर्धा मिनिट, मी अर्धा मिनिट, रप 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 करायचा. काय ते आन्सर? अक्षय हा शैलाचा पती आहे. अक्षय हा शैलाचा पती आहे. शैला झाली बायको. शैला ही राजची आई आहे. शैला ही राजची आई आहे. दामिनी ही शैलाची बहीण आहे. दामिनी ही शैलाची बहीण आहे. तर राजचे दामिनीचे नाते काय? खर तर हे चुकीचा आहे प्रश्न. दामिनीचे राजशी नाते काय असं पाहिजे. दामिनी कोण आहे मग राजची? आईची बहीण कोण असते? मावशी. कळलं? चलो नेक्स्ट सांगा आता. विजयकडे बघून रमेश म्हणाला तुझी आई ही माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर विजय रमेश, विजयकडे बघून रमेश काय म्हणतोय, तुझी आई म्हणजे विजयची आई. विजयची आई ही कोण आहे, माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे असं कोण म्हणतंय, रमेश म्हणतोय. म्हणजे ही एकुलती मुलगी आहे कोणाची, रमेशच्या वडिलांच्या वडिलांची. म्हणजे जर रमेश इथं पकडला, रमेशच्या वडील इथं पकडले, त्यांचे वडील इथं पकडले, बरोबर. रमेशच्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी कोण आहे, विजयची आई आहे. थोडक्यात ही दोघं ह्याचीच आपत्ती झाली का, आणि हा एकुलती एक मुलगी म्हणजे हा भाऊ असणार आहे म्हणून ते तसं म्हणलं जातंय. झालं, आता हे असं तयार झालं. डन. यांचं लग्न झालं नाहीये, हे दोघं एकाच बापाची मुलं आहेत, बरोबर ना. तर ती भावंड झाली मग आता. तर विजय रमेशचा कोण, विजय कोण आहे रे रमेशचा, आत्ते भाऊ आहे का, वडिलांच्या बहिणीचा मुलगा. विजय रमेशचा कोण आहे, आत्ते भाऊ. कळलं का, जमलं.
विजयची आई ही रमेशच्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. सर करत काढत राहायचं, तुम्ही पेपरवर करत राहिला ना बरोबर ते तयार होते स्ट्रक्चर. मनातल्या मनात केले की कळायचं बंद होते मग. ठीक आहे, समजलं? चांगला होता प्रश्न, हा प्रश्न चांगला होता. नेक्स्ट, चला आता हे येतं कोडिंग मध्ये येतं. ठीक आहे, कोडिंग मध्ये येतं म्हणजे काय ते तुम्हाला डायरेक्ट देत नाही. ते म्हणतात अधिक म्हणजे ए ही बी ची आई आहे, वजा म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, गुणिले म्हणजे ए हे बी चे वडील आहेत आणि भागिले म्हणजे ए ही बी ची बहीण, असं काय काय देतात ते. आपल्याला काय शोधायचं यावरून? पी हा क्यू चा मामा आहे असं कुठे मिळते? हा पण एमपीएससीचा प्रश्न आहे. पी हा क्यू चा मामा आहे असं कुठे मिळते पाहिजे आपल्याला. आता मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी गमती जमती सांगतो. प्रत्येक ऑप्शन ट्रायल केला तर लय वेळ जाईल. गमती जमती. आपल्याला काय पाहिजे? पी कोण पाहिजे आपल्याला? मामा पाहिजे ना. पी मामा पाहिजे याचा अर्थ पी पुरुष पाहिजे. जर पी पुरुष पाहिजे असेल तर पी नंतर एकतर वजा चिन्ह असलं पाहिजे किंवा पी नंतर एकतर गुणिले चिन्ह असलं पाहिजे. मला सांगा, जर पी नंतर अधिक चिन्ह असेल तर पी आई म्हणजे स्त्री होईल ना. एकदा जर स्त्री झाली तर तो कधी आयुष्यात मामा होईल का? नाही. पी नंतर जर भागिले चिन्ह असेल तर ती बहीण होईल ना. बहीण म्हणजे स्त्री झाली. मग एकदा स्त्री झाली तर मामा होईल का? नाही. मग तू असे ऑप्शन निवड की ज्याच्या पुढं वजा आणि गुणिले असलं पाहिजे आणि अधिक आणि भागिले असलं तर ते ऑप्शन चेकच नको करू. मला सांग आता इथं पी नंतर काय रे? अधिक आहे. अधिक म्हणजे आई म्हणजे पी स्त्री होणार आहे म्हणजे हे चालेल का? पुढचं उत्तर काय यायचं ते होऊ दे, पण ते मामा कधी होईल का? जर जेंडर त्याचं स्त्री झालं तर कधीच नाही. परत ह्याच्यामध्ये काय पी नंतर वजा आहे, ठीक आहे, इट्स ओके, चालू शकते, लेट सी. परत ह्याच्यात पी दिलाच नाही, मी इथं असणार आहे, टाईप करायचं राहिलंय, बघू. म्हणजे आपल्याकडे कोण राहतं? 1 आणि 3. याच्यात पण ह्याच्यात पी शेवटी आहे ना, शेवटच्याच जेंडरच नसतंय कळत. शेवटच्याच जेंडर कुठं कळतं? ए हा पीचा भाऊ आहे, ए भाऊ आहे, पी कोण आहे कळतं का कधी? नाही कळत. त्यामुळे हे पण सुरुवातीला तू चेक करू नकोस. राहिला कुठला? हा ऑप्शन. म्हणजे आपण 2 ऑप्शन एलिमिनेट केले, तिथलं पी कुठं तर मिसिंग आहे असेल ते. 2 ऑप्शन एलिमिनेट केले, आता तू काय करणार? कुठला पण एक चेक करणार. जर हा चेक केला, उत्तर आलं तर तू काय लिहिणार? हे उत्तर. उत्तर नाही आलं तर तू काय लिहिणार? चौथं उत्तर. हे टायपिंग मिस्टेक आहे, हे सोडू बाजूला. आपण पर्याय नंबर 3 चेक करू पहिल्यांदा. बघा, पी वजा एम. पी वजा एम म्हणजे पी भाऊ आहे एमचा. एम अधिक एन, अधिक म्हणजे आई, एम ही आई आहे एनची. आणि एन भागिले क्यू, भागिले म्हणजे बहीण, एन ही बहीण आहे कोणाची? क्यू. याच्यावरून पी हा क्यूच्या आईचा भाऊ झाला का? क्यूच्या आईचा भाऊ कोण असतो? क्यूचा मामा. आपल्याला तेच पाहिजे होतं ना, पी हा क्यूचा मामा आहे. काय आला? ऑप्शन नंबर 3. पटलं? समजलं का सगळ्यांना? हे 2 काय एलिमिनेट केले कळलं? पी जर तुला मामा पाहिजे याचा अर्थ पुरुष पाहिजे तर ऍटलिस्ट पी नंतर वजा किंवा गुणिले चिन्ह आलं पाहिजे. शेवटच्या व्यक्तीचं चिन्ह कळत नसते. कधी कळतं? जर तो कोणाचा नवरा किंवा बायको असेल ना तरच कळतं, नाही तर कळत नाही त्याचं जेंडर काय. म्हणजे राहिला एकच ऑप्शन, हा चेक केला, हे आलं तर हे उत्तर, हे नाही आलं तर चौथं उत्तर, जर भविष्यात कधी लागलंच तर तुम्हाला. पण आपल्याला ट्रायल किती घ्यायला लागली? एकदा. प्रत्येक ऑप्शन चेक केला का आपण? नाही. नाहीतर बघ ना, इथं 10 सेकंद गेले असते, इथं 10 सेकंद गेले असते, मग तुला 10व्या सेकंदाला उत्तर मिळालं असतं परत पुढच्या. त्यापेक्षा पहिल्याच 10 सेकंदात आपलं उत्तर आलं. कळलं? चलो पुढे. आता याला काय म्हणायचं असते? याला म्हणायचं असते कोड. ब्लड रिलेशनचं कोड. पझल. ब्लड रिलेशनचं पझल म्हणतात. तुम्हाला असं देतात, सगळं काय काय माहिती देतात, हे असं आकड्यात दिले, कधी कधी असं पॅसेज पण देतात. हे सेपरेट सेपरेट दिले चांगलं. काय म्हणले? 6 व्यक्ती आहेत, या एका कुटुंबातील आहेत, त्या संबंधी खाली काहीतरी माहिती दिली, त्यांचा विचार करा म्हणतात ते. बघा, पुरुषांची व स्त्रियांची संख्या काय रे? समान आहे. म्हणजे 3 पुरुष आहेत, 3 स्त्री आहेत. ए व ई हे एफ ची मुले आहेत. लगेच काढून घेतलं आपण. ए आणि ई ही कोणाची मुले आहेत? एफ ची मुले आहेत. आता एफ पुरुष आहे, स्त्री आहे, ए आणि ई मुलगा आहेत, मुलगी आहेत, काय माहिती आहे का आपल्याला? आपण आपल्या स्ट्रक्चर मध्ये काढलं फक्त. सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपे आहे. ओके, एकच विवाहित जोडपे आहे 6 पैकी. तर एफ ला पोर आहेत म्हणजे त्या एफच लग्न लावावं लागणार आहे आपल्याला कोणासोबत तरी. डी ही एक मुलगा व मुलगी यांची आई आहे. डी मुलगा आणि मुलगी यांची आई आहे, एकच जोडप आहे. थोडक्यात डीच लग्न मला लावायला लागणार आहे एफ सोबत, बरोबर. आणि डी कोण आहे? आई आहे. जर डी आई असेल तर एफ कोण असणार? पुरुष. नवरा बायको झाली.
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांनी दिलंय तसं एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे. परत बी हा एचा मुलगा आहे, बी हा एचा मुलगा आहे. ठीक आहे बाबा, लग्न त्यांचं लावलंय, पण बी हा एचा मुलगा आहे, तर बी हा एचा मुलगा आहे. बाकीचं काही दिलंच नाही आपल्याला, 5च कसे काय झाले? ठीक आहे, बी हा एचा मुलगा आहे. जमले इथपर्यंत? ओके. तर यावरून खालीलपैकी कोणते अनुमान काढता येईल? आपल्याला कुणाचं काही दिलं नाहीये, सीचं काहीच दिलं नाही ना, आपल्याला सीचं काहीच दिलं नाही. आपण अजून एक गोष्ट करू शकतो, त्या डीचं लग्न तिथं लावण्यापेक्षा डीचं लग्न ए सोबत लाव, एफला म्हातारा म्हातारी बनवू आपण घरातलं. ठीक आहे, पहिल्या ह्याच्या स्टेप मध्ये हे बरोबर आहे आपलं, काय असं काय नाही, खाडाखोड होणं साहजिक आहे. मग आता मी काय म्हणतो, ते करण्यापेक्षा आपण अजून एक गोष्ट काय करू शकतो, एफ ला 2 पोर आहेत, ए आणि ई, बरोबर. आणि डी ही एक मुलगा व मुलगी यांची आई आहे, बी हा याचा मुलगा आहे, बी हा याचा मुलगा आहे, आणि डी काय म्हटलंय, डी एका मुलगा व मुलीची आई आहे, म्हणजे डी ला जर आई केलं तर ए काय होणार, नवरा होणार. आणि राहिलाय कोण, सी, यांना दुसरी कोण ठेवू आपण, मुलगी. झालं का सगळं? डी ह्या एका मुलगा आणि मुलीची आई आहे, घरात एकच जोडप आहे, आणि या म्हाताऱ्याला आपण बिना लग्नाचं ठेवलं, बरोबर. जे कोण घरातली म्हातारी व्यक्ती असेल, ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल. आता हे जरा बरं वाटतं आधीपेक्षा, कारण ह्याच्यातून आपल्याला सीचा काय पत्ताच कळत नव्हता मग, बरोबर ना. त्यापेक्षा हे 6च्या 6 मेंबर आपल्याला मांडता आले. आता बघा, डी ही एफ ची मुलगी आहे, नाही, डी तर सून असेल असली तर लयतलं, त्यामुळे पहिलं नाही. परत ह्यातून काय, ए हा डी चा पती आहे का रे, ए हा डी चा पती आहे, बरोबर. नंतर ई व एफ ही डी ची मुले आहेत, नाही, काय संबंध नाही. ठीक आहे, हे पण रॉंग. आणि ए बी व सी या स्त्रिया आहेत, ए बी नाही, ए तर पुरुष आहे ना आपला, बी पण पुरुष आहे, त्यामुळे हे पण काही येणार नाही. बी ही स्त्री असू शकत नाही, कारण गिवन मध्येच दिलंय, बी कोण आहे रे, मुलगा. कळलं का? आता हे पहिलं काय माझं चुकलं नाहीये, हे असंच होणार आहे तुमच्या पेपरमध्ये पण. मग हे असं वर्गात एकदा व्हायला पाहिजे, अरे गणलं आपण, लगेच रिकवर करता आलं पाहिजे पेपरमध्ये पण. पण जर वर्गात सगळं चांगलं चांगलं व्हायला लागलं, मी मला पाठ असलेलं डायरेक्ट हीच कंडिशन मांडली, तर मग तुम्हाला वाटतं अरे वर्गात तर लय भारी येत होतं, पेपरला येत नाही, गणलो आपण. असं काही नाही, पझल मध्ये असं होत राहतं, एकदा चुकतं आणि परत करेक्ट येतं, हे काय हीच सोडवायची पद्धत आहे, हे काय आपलं चुकलं म्हणत नाही. पझल नेहमी ट्रायल अँड एररनच करायचं असतं. एकदा मी ह्याला नवरा बायको बनवून बघितलं, तर मला सीला जागाच देता नाही आली, म्हणून मी चेंज करून इकडे घेतलं. कळलं? हा बेस्ट प्रश्न होता. चला पुढे जाऊ आपण. मीराच्या भावाच्या पत्नीची आई ही मालाची आजी आहे. चला, मीराच्या भावाच्या पत्नीची, कळते, कळायला लागलं तर कसं कसं काढत राहायचं आपण, एक टू एक असं कनेक्शन. पत्नीची आई, ही पत्नीची आई ही मालाची आजी आहे, ही मालाची आजी आहे, म्हणजे माला यांची पोरगी असणार आहे. तर मीराचे मालाशी नाते काय, तर मीरा कोण आहे, मालाची, मालाच्या वडिलांची बहीण आहे ना मीरा, या दोघांची पोरगी झाली माला, ती त्याची बहीण झाली ना, बापाची बहीण. मालाच्या बापाची बहीण मालाच्या वडिलांची बहीण झाली, बरोबर. वडिलांची बहीण कोण असते, आत्या, म्हणजे मीरा ही मालाची कोण आहे, कळलं. आणि माला ही मीराची कोण आहे, भावाची मुलगी. कसं विचारलंय बघायचं, काय विचारले, मीराचे मालाशी नाते काय, मीरा कोण आहे, मीरा कोण आहे बघायचं. मीरा कोण आहे, वडिलांची बहीण, आत्या. समजलं? चलो सांगा. याची पीडीएफ आपण देतो आपल्या ग्रुपवर, जे ग्रुपवर नाही त्यांनी मला याच्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो, म्हणजे सगळ्या पीडीएफ मिळतील तुम्हाला. याच्यावर कॉन्टॅक्ट करा, नाव मोबाईल नाव सांगा तुमचं, कुठल्या बॅच मधून शिकताय माझ्याकडे ते सांगायचं, तुम्हाला मी त्या ग्रुपमध्ये ऍड करतो, म्हणजे सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. बघा, अभिषेक रवीचा एकुलता एक मुलगा आहे. अभिषेक हा रवीचा एकुलता एक मुलगा आहे. शीला संगीताची मुलगी आहे. आता लगेच हे वाक्य घ्यायचं नाही, कारण दोघं नवीन आलेत, लगेच पुढचं घ्यायचं. रवी संगीताचे सासरे आहे.
रवी कोण आहे? संगीताचा सासरा आहे. म्हणजे रवी सासरा आहे संगीताचा, म्हणजे अभिषेक आणि संगीताचं तुम्हाला लग्न लावायला लागणार. त्यावर रवी सासरा होऊन जातं. आता परत शीला संगीताची मुलगी आहे. शीला संगीताची मुलगी आहे. म्हणजे शीला इथे येणार. तर अभिषेकचे शीलाशी नाते काय? अभिषेक कोण आहे शीलाचा? वडील. कोण आहे अभिषेक? कळलं? लिहिलं की लय सोपं जातंय. तुम्ही विचार पण करू शकत नाही, एवढं सोपं जातंय लिहिल्यावर. नेक्स्ट. ई हा डीचा मुलगा आहे. ई हा डीचा मुलगा आहे. सी हा डीचा पती आहे. सी हा डीचा पती आहे, म्हणजे डी पत्नी होणार. बी ही डीची आई आहे. बी ही आई आहे डीची. बी चे लग्न झेडशी झाले आहे. बी चे लग्न झेडशी झाले आहे, म्हणजे बी नवरा होणार. तर झेडचा ईशी संबंध काय? झेड कोण आहेत रे? झेड ईच्या आईचे वडील आहेत ना. झेड कोण आहे? ईच्या आईचे वडील. म्हणजे काय असणार आहे? आईचे वडील. ऑप्शन नंबर 4. आकृती काढता आली की पुढचं काय विषय राहत नाही एवढा. करा, सांगा उत्तर. एका पुरुषाच्या फोटोकडे निर्देश करून एक स्त्री काय म्हणते? त्याची पत्नी, म्हणजे त्या पुरुषाची पत्नी कोण आहे? माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे तीच असणार ना. माझ्या वडिलांची एकुलती एक पत्नी म्हणजे ती तीच असणार. तर त्या स्त्रीचे पोटातील पुरुषाचे, ती स्त्री कोण आहे? पत्नी. इझी होते. ठीक आहे. हा लय भारी प्रश्न आहे. एमपीएससीच आहे. सेम सेम कॉपी केलाय. माझं पुस्तक तुम्ही खरंच यूज करा. 3 वेळा एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला, आला इकडे तुम्हाला पोलीस भरतीला. त्याच्यात आहे ब्लड रिलेशन टॉपिक काढायचं आणि बघायचं. तुम्हाला हा प्रश्न 3 वेळा दिसेल त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला. विधान काय? राणीच्या आजोबाचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधांचा विचार केला तर योग्य. तर याचा अर्थ काय थेट नातेसंबंधांचा? इथं काय म्हटलंय? तर आजोबांच्या मुलाची असेल तर ते असं असं. थेट म्हणजे काय? आपण रस्त्यावरच्या म्हाताऱ्या माणसाला पण आजोबा आजी म्हणतो. ठीक आहे. थेट म्हणजे काय? खरंच थेट पाहिजे. आता चुलत वगैरे असेल त्याला पण आजोबा म्हणतो, तर तसं नकोय. तर थेट पाहिजे आपल्याला. म्हणजे कुठल्या पण आपल्या वडिलांच्या वडीलधारी व्यक्ती असेल, सगळ्यांना आपण आजी आजोबाच म्हणतो ना. पण तसं नको. एक तर वडिलांची आई वडील पाहिजेत किंवा आईची आई वडील पाहिजे. ह्याला काय म्हणायचं? थेट. वडिलांच्या काकांना पण आपण आजोबाच म्हणतो. बरोबर? वडिलांच्या काकाला. आईच्या काकाला पण आपण आजोबाच म्हणतो. पण तसं नाही. थेट पाहिजे म्हणजे एकतर आईचे वडील, आईचे आई वडील किंवा वडिलांचे आई वडील. ह्याला म्हणायचं थेट. थेटचाच विचार करायचा आहे. लांब लांबचा विचार करायचा नाही. बघा काय म्हटलंय. विधान काय? राणीच्या आजोबाचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. बघा, राणीच्या आजोबाचा म्हणजे वरचं मुलगा हा राणीच्या म्हणजे हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. करेक्ट आहे. एकदम थेटवाला आजोबा असू शकतो. आणि आता आपण एक एक निष्कर्ष. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली, राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तर सत्य ठरेल. ऑब्व्हियसली सत्य ठरेल. परत जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तर असत्य ठरेल का रे? नाही बाबा, सत्य ठरते की. राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच सत्यच आहे ना. असत्य कसं ठरेल? म्हणजे दुसरं चूक आलं. परत तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरी विधान. आता हा आजोबांचा मुलगा राणीचा काका असेल तरी पण सत्य ठरेल की ह्या व्यक्तीला हा आजोबाच म्हणणार आहे. पण थेट आहे का? थेट नाहीये. त्यामुळे काय पकडायचंय? पण रॉंग. परत तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला, तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा म्हणजे इकडे त्यांच्या आईची मुलगी असेल राणी,
ठीक आहे, आणि इकडे हा त्याचा मामा झाला म्हणजे फॉर एक्झाम्पल असं, तरी पण ह्याला आजोबा म्हणणार आहे. पण थेट आहे का? थेट नाही. थेट काय पाहिजे? राणीचाच बाप असेल तर आणि तरच थेट झाला. बाकीच्याचं काय झालं? जरा लांबचं झालं नातं, बरोबर? त्यामुळे हे पण येणार नाही. ह्याचं काय असणार आहे मग उत्तर? तर एक सोडून सर्व काय असणार आहे? असत्य असणार आहेत. आता एमपीएससीनं असाच प्रश्न विचारला, तिथला थेट शब्द काढून टाकला. मग काय येणार याचं उत्तर? पहिलं, तिसरं आणि चौथं बरोबर. हे दुसरं तर काही चूकच आहे, असत्य म्हटलंय. पण मग थेट नाही याचा अर्थ कुठलीही वडीलधारी व्यक्ती काय आजोबा पकडा असं जर त्यांना म्हणायचं असतं, तर याचं उत्तर काय येणार मग? की 2 सोडून सर्व सत्य येणार. बरोबर? थेट सोडून जर वेगळं काय असतं तर. कळलं का? त्या थेटचा अर्थ कळला? थेट म्हणजे एकदम डायरेक्ट रिलेशन वाला. रक्ताचं, सगळेच रक्ताचे झाले आता. समजून घ्या तुम्ही आता. थेट म्हणजे आईचे आई-वडील, वडिलांचे आई-वडील. नेक्स्ट. करा. चैतालीची मुलगी ही अमोलची मुलगी वासंतीची आत्तेबहीण आहे. सरळ काढून टाकायचं. चैतालीची मुलगी कोण आहे? ही अमोलची मुलगी वासंतीची आत्तेबहीण आहे. ही अमोलची मुलगी वासंती तिची आत्तेबहीण आहे. म्हणजे आत्तेबहीण आहे म्हणजे आत्याची मुलगी, म्हणजे ही आत्या व्हायला पाहिजे. ही आत्या व्हायला पाहिजे तर ह्या वडिलाची ही बहीण व्हायला पाहिजे. चैतालीची मुलगी ही अमोलच्या मुलीची आत्तेबहीण, म्हणजे अमोलच्या बहिणीची पोरगी पाहिजे, आत्याची पोरगी. बरोबर? तर चैताली वासंतीच्या आईची कोण? ही वासंती आहे. वासंतीची आई कोण असणार? इथं कोण असणार? तर चैताली वासंतीच्या आईची कोण? नवऱ्याची बहीण. नवऱ्याची बहीण कोण असते? नणंद. म्हणजे कोण आहे रे? नणंद. पुढे करा. पहा, एका पुरुषाकडे पाहून शुभम काय म्हणाला? त्याच्या वहिनीच्या जावेचा मुलगा. शुभम काय म्हणतोय? पुरुषाकडे बघून त्या पुरुषाच्या वहिनीच्या, म्हणजे पुरुषाच्या भावाची बायको, या वहिनीच्या जावेचा मुलगा, वहिनीची जाऊ म्हणजे ह्याची एक बायको, हिचा मुलगा, हिचा मुलगा हा माझा भाऊ आहे. हा माझा भाऊ आहे म्हणजे कोणाचा? शुभमचा भाऊ. तर शुभम त्या पुरुषाचा कोण? शुभम त्या पुरुषाचा कोण? तो पुरुष इथं आहे ना. शुभम त्या पुरुषाचा कोण झाला? मुलगा झाला का? एका पुरुषाकडे बघून शुभम शुभम काय म्हणतोय? त्याच्या वहिनीच्या, म्हणजे या पुरुषाच्या भावाच्या बायकोच्या जावेचा, म्हणजे ह्याचीच परत बायको होणार ती. दोन भावांच्या या दोन बायका. जावेचा मुलाचा मी भाऊ आहे. बरोबर? म्हणजे ह्या पुरुषाचा हा कोण झाला? मग पोरग झालं. शुभम कोण झाला? मुलगा. असं लिंक लावत राहायचं. शुभम म्हणतोय पुरुषाच्या वहिनीच्या, म्हणजे पुरुषाच्या भावाच्या बायकोच्या जावेचा, म्हणजे परत त्या पुरुषाच्याच बायकोचा. हे ह्या दोघी जावा झाल्या एकमेकांच्या. ठीक आहे. आणि तिचा मुलगा हा शुभमचा भाऊ आहे किंवा शुभम त्याचा भाऊ आहे, म्हणजे ह्या पुरुषाचा तो कोण असणार आहे? मुलगाच असणार आहे. चला सांगा बरं. वेगळा आहे जरासा. संदीपला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. संदीपला 3 बहिणी आहेत. 1, 2, 3 आणि 3 भाऊ आहेत. 1, 2, 3. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी, नवीन घेऊ आपण. संध्याला, ते काही ह्यांच्यात मोडणार नाही आता, कारण संध्याला 2 बहिणी असतील तर 4 भाऊ होऊन जातील ना लगेच. त्यामुळे नवीनच आहे. संध्याला 2 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. सचिन संध्याचा भाऊ आहे. सचिन संध्याचा भाऊ आहे. सचिन संध्याचा भाऊ आहे. संदीपची बहीण सरला आहे. संदीपची बहीण सरला आहे. ठीक आहे. तर सर्वात जास्त भाऊ खालीलपैकी कोणाला आहेत? तर सरलालाच असणार ना.
सरलाला हे 3 भाऊ आणि वरून संदीप पण ऍड होणार. सरलाला किती भाऊ झाले मग? 4 भाऊ झाले का? झालं. सगळ्यात जास्त भाऊ कोणाला आहेत? सरला. उगं तुम्हाला कन्फ्युज करायचं, लिहायला लावायचं, चित्र गोष्टी सांगायच्या असं काम आहे. चलो पुढे जाऊ. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील म्हणजे त्या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांचा एकुलता एका मुलीचे सासरे आहेत. म्हणजे हे वडील सासरे आहेत. सासरे आहेत म्हणजे त्या व्यक्तीचं लग्न झालं असणार आहे कोणाशी, याचे सासरे आहेत. आणि कोण आहे? त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतःच असती की रे. माझ्या वडिलांचा मी एकुलता एक पोरगा म्हणजे तो कोण झाला? मीच झालो ना. म्हणजे ती मुलगी कोण आहे? स्त्री कोण आहे ती? ती इथं आहे. तर त्या स्त्रीचे पुरुषाशी नाते काय? त्या व्यक्तीशी नाते काय? ती स्त्री कोण आहे त्या व्यक्तीची? पत्नी, नवरा बायको. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी, एकुलता एक मुलगा म्हणजे ते काय असतं? एकटंच ना मग ते झालं. जे काय असेल ते. आणि जर ती मुलगी असेल आणि ते म्हणत असेल की माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे थोडक्यात काय? त्यांना एकच भाऊ आहे फक्त तिला. आणि ती मुलगी आहे आणि ती मुलगीच म्हणते एकुलती एक मुलगी आहे. तर ते एकच अपत्य झालं. मुलगा आहे म्हटला एकुलती एक मुलगी आहे तर 2 अपत्य झाली मुलगा मुलगी. आणि मुलगा आहे म्हटला एकुलता एक मुलगा आहे तर एकच मुलगा झाला तो स्वतःच. कळतंय? जो म्हणल सेम जेंडरवाला आला तर त्यांना एकच अपत्य. जो म्हणतोय त्याच्या वेगळ्या जेंडरवाला आला तर 2 अपत्य भाऊ बहीणवाले. ओके, नेक्स्ट. चला कोडिंगचा प्रश्न आहे आणि त्यांनी तुम्हाला दिले हे असं दिलंय आम्ही तर ह्याचा अर्थ काय? पी गुणिले आर. तर गुणिलेचा अर्थ काय? पी हा पुत्र पाहिजे. पी पी हा पुत्र आहे कोणाचा? आरचा. वजाचा अर्थ काय? मुलगी म्हणजे आर ही मुलगी आहे कोणाची? एसची. तर पीचा एसशी संबंध काय? पी कोण आहे एसचा? पी हा एसचा नातू. पी हा एसचा प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंड आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या, ठीक आहे हे याच्यात नाही मोडणार हे, तरी पण ठीक आहे आपण बघू. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. म्हणजे प्राचीचं वय दीडपट आहे. म्हणजे प्राचीचं वय 2 पकडलं, प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या, म्हणजे प्रज्ञाचं वय 2 पकडलं तर प्राचीचं 3 होणार. दीडपट. 1 आणि अर्ध, 2 मध्ये अर्ध केलं, 1 मिळवलं. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या दुप्पट आहे. 3चं काय झालं? 6. ओके, आपला पण काही मानू शकतो. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. प्रकाशचे वय प्रज्ञाच्या तिप्पट आहे. म्हणजे 2ची तिप्पट किती झाली? 6. तर जुळी भावंड कुठली रे? प्रदीप आणि प्रकाश. दोन्ही पण कितीचे आहेत? 6-6 वर्षाचे. जुळं भावंड म्हणजे काय? एकाच वेळी जन्मलेले. कळलं? किती सिंपल आहे. दीडपटचं कळालं का? जर मी प्रज्ञाला 2 पकडलं, प्रज्ञाची दीडपट. दीडपट म्हणजे 2 आणि 2चा अर्ध 1. 2 आणि 1 3. करा, सॉल्व्ह करून सांगा मला आन्सर काय आहे त्याचं. एल ही एच ची मुलगी आहे. एल ही एच ची मुलगी आहे. एच चे लग्न के बरोबर झालंय. अजून जेंडर कळालेलं नाही, नुसतं लग्न लावलं. के ही आय ची आई आहे. आता के आय झाली म्हणून एच काय करायचं आपल्याला? पुरुष करायचा. के ही आय ची आई आहे. आय हे जे चे वडील आहेत. आय वडील आहेत जे चे. जे चे एम शी लग्न झालेले आहे. जेच एम सोबत लग्न झालेलं आहे. एम ही यांची बहीण आहे. एम बहीण आहे तर जे पुरुष होणार. एम ही यांची बहीण आहे. तर जे चे एच सी नाते काय? जे चे एच सी. जे कोण आहे? एचचा. बघ ना, नातूच्या लेवल मध्ये आला का? जे जे हा एचचा नातू असणार आहे. कुणाचा नातू? मुलाचा मुलगा.
पुढे एक प्रश्न विचारण्यात आलेला असून त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 2 माहित्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी कोणती माहिती पुरेशी आहे हे सांगा. म्हणजे आता आपल्याला उत्तर काढायचं नाही. कशावरून उत्तर निघू शकते तेवढं काढायचं. ए ची बहीण कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ए ही बी ची बहीण आहे. ठीक आहे. ए ही बी ची बहीण आहे. याच्यावरून ए ची बहीण कोण सांगता येते का आपल्याला? नाही. बी बहीण पण असू शकते आणि भाऊ पण असू शकतो ना. ह्याच्यावरून सांगता येते का मग? नाही सांगता येत. म्हणजे फक्त ए करून उत्तर देता येते का आपल्याला? नाही. ए बहीण आहे, पण बी ही ए ची बहीण आहे का भाऊ आहे का माहित आहे का? त्यावरून ह्याच्यावरून ए ची बहीण सांगता येते का आपल्याला कोण आहे? नाही. म्हणजे फक्त एक माहिती पुरेशी आहे का? नाही. दुसरं फक्त 2 बरोबर आहे का बघू आपण. ए ची आई, ए ची आई ही बी च्या वडिलांची पत्नी आहे. ही बी च्या वडिलांची पत्नी. सगळं मान्य आहे. ए आणि बी भावंड आहेत. पण ह्याच्यावरून पण सांगता येते का ए ची बहीण कोण? ए बी हा याचा भाऊ पण असू शकतो. बहीण कोण सांगता येते का? नाही. म्हणजे फक्त 2 पण चालतंय का? दोन्ही एकत्र करू आपण. दोन्ही एकत्र करू. ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे याच्यात टाकून देऊ. तरी पण मला सांगता येत नाही की ए ची बहीण कोण आहे. सांगता येते का? कारण बी चं जेंडरच माहित नाही ना आपल्याला. जोपर्यंत बी चं जेंडर माहित नाही, तोपर्यंत आपण उत्तरच नाही देऊ शकत याची बहीण कोण. बी हा याचा भाऊ पण असू शकतो आणि बहीण पण असू शकते. डेफिनेट माहित आहे का? नाही. म्हणजे ए ची बहीण कोण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन्ही माहित्या एकत्रितरित्या सुद्धा पुरेशा नाहीत. कळलं का? चुकणार का नाहीत पोरं इथं? एक तर पहिल्याच वरून लिहून ठेवणार हा जमते की ए बहीण आहे तर बी पण बहीण आहे असं नसतंय. जोपर्यंत जेंडर देत नाही तोपर्यंत जेंडर द्यायचं नाही. काय येणार याचं उत्तर ऑप्शन नंबर 4. दोन्हींची एकत्रित जरी केलं आपण तरी पण काही उत्तर सांगता येणार नाही आपल्याला. सांगा. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला काय म्हणतोय? त्याची आई म्हणजे त्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. सांगितले तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे असं असेल तर ती व्यक्तीच असते म्हणजे रोहिणीच असणार आहे. रोहिणीच्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण? रोहिणी त्या व्यक्तीची कोण आहे? आई. वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे तीच व्यक्ती असते असं ठरलं की आपलं मगाशीच करायचं. त्या व्यक्तीकडे बोट दाखवून काय म्हणते? त्याची आई तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर ती रोहिणी स्वतःच असणार आहे त्याची आई म्हणजे. रोहिणी त्या व्यक्तीची कोण आहे? आई. रोहिणीचा आणि विजयचा काही संबंध दाखवलेला नाही. विजयचं काय सांगताच येत नाही याच्यात नातं. विजय रोहिणीचं कोण? विजय जस्ट रॅन्डम पर्सन आहे. तो रोहिणीला म्हणतोय त्या व्यक्तीची आई म्हणजे तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे त्या व्यक्तीची आई ही तू आहेस. बरोबर? म्हणजे रोहिणी कोणत्या व्यक्तीची आई झाली. एम ही डी ची बहीण आहे. एम ही डी ची बहीण आहे. आर हा डी चा भाऊ आहे. आर हा डी चा भाऊ आहे. एफ हे एम चे वडील आहेत. एफ हे एम चे वडील आहेत व टी ही आर ची आई आहे. टी ही आर ची आहे. एफ हे एम चे वडील आहेत आणि टी ही आर ची. ह्या दोघांचं लग्न लावावं लागणार कारण ही सगळी खालची भावंड आहेत. डी व आर हे दोघे पुरुष आहेत. डी आणि आर दोघे पुरुष आहेत तर डी ला पण पुरुष करून टाकलं तर डी चे टी शी नाते काय? डी कोण आहे? टीचा. टीचा मुलगा आहे ना डी. तर डी हा टीचा मुलगा आहे. लिहिलं की जाते ना सोपं. मनातल्या मनात करण्यापेक्षा लिहिलेलं लय सोपं आहे. चलो. तर पी प्लस आर मायनस जी चा अर्थ काय? पी प्लस प्लस म्हणजे मुलगा आहे. पी हा मुलगा आहे कोणाचा? आरचा. मायनस म्हणजे पत्नी आहे. आर ही पत्नी आहे कोणाची? जी ची. म्हणजे जी कोण झालं? पुरुष. तर यातून काय सांगू शकतो आपण? जी हा पीचा मुलगा आहे का? नाही. पहिलं रॉंग. जी हा पीचा पती आहे का? नाही. आरचा पती आहे. दुसरं पण रॉंग. जी हा पीचा वडील आहे का? आहे. जी हा पीचा वडील आहे. ऑप्शन नंबर र. नेक्स्ट.
रीटाने विनाला सांगितले की काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी. रीटा विनाला काय म्हणते? काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या, म्हणजे ती मुलगी कोण आहे? माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची, म्हणजे ह्या नवऱ्याच्या भावाची मुलगी आहे. पटलं? किती व्यवस्थित काढलं? आईचा दीर म्हणजे आईच्या भावाचा भाऊ, आईच्या नवऱ्याचा भाऊ, बरोबर? त्याची मुलगी आहे ती मुलगी. तर काय विचारले? तर त्या मुलीचे रीटाच्या मैत्रिणीचे नाते काय? तर ती मुलगी त्या मैत्रिणीची कोण आहे? बहीण असणार ना, चुलत बहीण, काकाची मुलगी. हिचा दीर म्हणजे हिचा काका झाला, काकाची मुलगी कोण असणार? चुलत बहीण. समजलं? की या दोघांची पोरगी झाली, हिच्या वडिलांच्या भावाची मुलगी, काकांची मुलगी कोण असते? आपली चुलत बहीण. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला ब्लड रिलेशन टॉपिक शिकायचा होता. ह्याच्यापेक्षा बाहेरचं काहीही पडत नाही. सगळे प्रश्न झाले, कोडिंग डिकोडिंग झालं, फोटोतील व्यक्ती झाली, पझल झालं, आणि मग ते डेटा सफिशियन्सी पण उत्तर देऊ शकतोय का? ए हा भाऊ आहे बीचा, याचा अर्थ बी पण भाऊच पाहिजे असा आहे का? नाही, बी बहीण पण असू शकते. एवढं डोक्यात ठेव. ए ही सासू आहे बीची, तर बी सूनच असली पाहिजे का? नाही, जावई पण असू. कळलं? किंवा बी ही सून असेल तर ए सासूच पाहिजे का? नाही, सासरा पण असू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ओके, ठीक आहे. थांबूया आपण आज इथे.